तर नमस्कार महिलांनो, विद्यार्थिनींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका अंतर्गत महत्त्वाची भरती घेऊन आलेलो आहे. ही जाहिरात शेवटची तारीख आहे या जाहिरातीची 24 जुलै 2026. चला तर मग संपूर्ण माहिती बघून घेऊया आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. तर वरील ही ऑफिशियल जाहिरात आलेली आहे अधिकृत वेबसाईटवर. तर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सांगलीकडील ही जाहिरात आहे. तर तुम्ही एवढं इथं लक्षात घ्या की सांगली जिल्ह्यामधील ही जाहिरात आहे. याचे अर्ज हे 13 जुलै 2026ला चालू झालेले आहेत आणि आता शेवटची तारीख ही 24 जुलै 2026 आहे. सुट्टीचे दिवस वगळून लवकरात लवकर आता अर्ज करून घ्या. शेवटची तारीख आहे. तर पहिले तर 2 ठिकाणी हे जत इथे आहे, खानापूर येथे आहे, आष्टामध्ये, कडेगाव आणि विटा असे एकूण मदतनीसचे 6 पदे आहेत, रिक्त आहेत आणि हे मदतनीस पदे आहेत, हे लक्षात ठेवा. आता आपण याची संपूर्ण माहिती बघूयात. पहिले तर याच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते बघूया. तर पहिली आहे की पात्र व इच्छुक महिला उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वाक्षरीसह परिपूर्ण सादर करणे आवश्यक आहे. तर इथे मी तुम्हाला एक PDF देईल, त्याच्या अंतर्गत तिथे तुम्हाला एक नमुना दिलेला आहे, तो अर्ज भरून द्यायचा आहे आणि त्याच्या प्रत्येक अर्जावर तुम्हाला खालच्या साईडला उजव्या बाजूला तुमच्या सह्या करायच्या आहेत. अर्जासोबत लहान कुटुंबाबाबत प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र जोडणे अनिवार्य आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला एक छोटं कुटुंब म्हणजे तुम्हाला 2च अपत्य आहे आणि तुमचं कुटुंब छोटं आहे या संबंधित याचा देखील तुम्हाला नमुना या PDF ऑफिशियल वेबसाईटवर आधारित दिलेला आहे. आणि अर्जासोबत तुम्हाला जन्म दाखला द्यायचा आहे तुमच्या वयाच्या अटीसाठी. TC किंवा शाळेचा सोडल्याचा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. पुढच्या तुमची शैक्षणिक पात्रता ही अंगणवाडी मदतनीसाठी पदासाठी किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण, तुम्हाला 12वी पास हे अत्यंत गरजेचं आहे. 10वी पास चालणार नाही इथे. आणि तुम्ही त्या म्हणजे जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असणे गरजेचं आहे. वयाची अटी 18 किमान 18 व कमाल 35 वर्षे अशी राहील. आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र. आणि इथे तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण की महाराष्ट्र अंतर्गत भरती आहे आणि मराठी तुम्हाला लिहिता वाचता येणे गरजेचं आहे. आणि जर विधवा व अनाथ उमेदवार असेल तर त्यांच्याकडे तसे पतीचा मृत्यूचा दाखला, स्वयंघोषपत्र असणे गरजेचं आहे. बदली अंगणवाडी कर्मचारीची बदली होत नाही, हे लक्षात ठेवा. इथे आपण तुम्हाला कोणते कागदपत्र असणे गरजेचं आहे ते बघूयात. तर विहित नमुन्यातील अर्ज असणं गरजेचं आहे, लहान कुटुंबातील प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्मदिनांक बाबत म्हणजेच की TC किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अर्जदार विवाहित असल्यास तिचे नाव बदलणीचे पत्र, संबंधित नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवासी असणे गरजेचं आहे. इयत्ता 12वी उत्तीर्ण तुम्हाला गरजेचे आहे आणि ते पाहिजेच आहे. आणि जर तुमच्याकडे पदवी, पदव्युत्तर, DED, BEd, MSCIT, विधवा, अनाथ असे काही म्हणजे तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्हाला याचे अतिरिक्त गुण मिळवण्यात येतील. OBC किंवा SC ST असेल तर त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे, सर्टिफिकेट. इथे तुम्हाला मी जे नमुना आहे तो कसा आहे ते दाखवते अर्जाचा. तर इथे मी मेन्शन केलेलं आहे, तुम्हाला एक असा GR PDF दिलेली आहे. अशाच प्रकारची तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे आणि त्याच्यावर तुमच्या अर्जाचे जी काही माहिती आहे ती भरायची आहे. हे जेवढे काही बॉक्सेस आहेत ते पूर्ण तुम्ही एकदा नीट वाचून घ्या. आणि जर PDF पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की 24 जुलै ही याची शेवटची तारीख आहे, म्हणजेच की आजची तारीख आहे. लवकरात लवकर जाऊन तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये महिला व बालविकास केंद्रामध्ये लवकरात लवकर हे अर्ज करावा. पुढील एक नमुना आहे की अर्जदाराची शैक्षणिक पात्रता, उत्तीर्ण, एकूण गुण, प्राप्त गुण असे संबंधित जेवढे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्या संबंधित तुम्ही इथे मार्क, तुम्हाला एकूण प्राप्त गुण किती आहे हे सगळं भरून द्या. आणि जर तुम्हाला अंगणवाडी सेविका यामध्ये काही एक्सपिरियन्स असेल म्हणजे की अनुभव असेल 2 वर्षाचा तर त्याच्यावर देखील तुम्हाला तुमचे मार्क मिळवण्यात येणार आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आहे महिलांसाठी. लवकरात लवकर अर्ज करा, कारण की महाराष्ट्रातील आत्तापर्यंत 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या संबंधित एक बंपर भरती आलेली आहे आणि अजून अनेक जिल्ह्यांमध्ये येणार आहे. अजून अशा प्रकारची आणखी माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणाऱ्या अनेक भरतींसाठी मी अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहेत. आणि तुम्हाला कोणत्या कमेंटमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या विषयावर टॉपिक बघायला आवडेल. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.